नमस्कार मंडळी, आज गुरुवार दिनांक 26 मार्च 2026. आज लाईव्हचा माझा दिवस असल्यामुळे आजच्या याच्यामध्ये आपण हळद अद्रक काढणीपर्यंतचे नियोजन आणि बेने साठवणूक हे याच्यामध्ये सांगणार आहोत. थोडंसं सविस्तर आहे. काही इथे असेल, काही माझे जे स्टेटमेंट्स येतील तुम्हाला, त्या स्टेटमेंटनुसार तुम्ही सगळं ऐकायचं आणि कामं करायची. ही आजची हळदची परिस्थिती अशी आहे. काही ठिकाणी हळद निघायला सुरुवात झालेली आहे, काही ठिकाणी हळद काढायला वेळ लागणार आहे. कारण मागच्या वर्षी हळद जी लागलेली आहे ती 2 ते 3 टप्प्यात लागलेली आहे. पहिल्या टप्प्याच्या हळदीचं सगळी काढणी जवळपास संपत आल्यासारखी आहे. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्याला अजून 15 ते 20 दिवस हे आहे. हळद काढताना एक प्रामुख्याने लक्षात ठेवायचे की पाला हा 100% वाळलेला पाहिजे. तो कसा, या टाईपचा पूर्ण हळद अशी पूर्ण पाला बसलेला पाहिजे. पूर्ण पाला बसलेला असेल त्याच वेळेस हळद ही काढायला सुरुवात करायला पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी हिरवा, काही ठिकाणी वाळलेला, अशा प्रकारचे हळद काढू नका. ठीक आहे, जर तुम्हाला बेण्याला ठेवायची असेल तर तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. आणि जर तसंही उत्पन्न जर चांगलं पाहिजे असेल तर पूर्णपणे पाला बसलेला असेल तरच ती हळद काढायला आली असं समजायचं आपण. आता ही हळद काढल्यानंतर कशी दिसायला पाहिजे हे आयडियल आहे. हा जो कंद आहे ना, हा आयडियल कंद आहे. बघा तुम्ही कशा शेंगा वाढलेल्या आहेत, काय आहे काय नाही आहे. आता याच्यामध्ये काय आहे, हळद जेव्हा काढल्या जाते तेव्हा खंदून काढल्या जाते. अजूनही त्याच्यामध्ये काही असं मेकॅनायझेशन आलेलं नाही आहे की आपण जी हळद फास्ट आपण काढू शकू. होईल, त्याच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट चालू आहेत. त्या डेव्हलपमेंट झाल्या तर हळद आपण निश्चितच लवकरात लवकर काढून आपण काम करू शकू. पण हळद काढल्यानंतर जर पूर्णपणे पाला बसला असेल तर हळदीचा कंद तुम्हाला हा असा दिसतो, हा हातात धरल्यासारखा. बघून घ्या. आणि त्याच्यानंतर मग बायांच्या तो माती झटकली जाते आणि नंतर त्याची शेंग आणि बंडा हा वेगळा केला जातो. बेण्याची निवड व काळजी, बेणे हे फार महत्त्वाचं आहे. विक्री हा पार्ट जो आहे, भाग जो आहे हा तुमचा आहे. काढल्यानंतर तिला शिजवणे, स्वच्छ करून शिजवणे आणि नंतर व्यवस्थित वाळवणे. वाळवताना सुद्धा तुम्हाला त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून ती हळद व्यवस्थित वाळली पाहिजे, खळखळ झाली पाहिजे. त्याच्यानंतरच तिला विक्रीला नेली पाहिजे. आणि विक्रीला नेताना पाहिलं पाहिजे आपण हळदीचं जर शेंग मोडली तर ती आपल्याला एकदम अशी लालसर पिवळी दिसायला पाहिजे. म्हणजे तिला तुम्हाला दर हा चांगला मिळू शकतो. हळदीमध्ये पाणी बंद केले त्या ठिकाणी हळद जर हिरवी असेल तर कंद चांगला बनण्याकरता इथिओपियाची फवारणी घ्यावी. जर समजा काढायचीच आहे आणि थोडा बहुत काही हिरवा असेल तर इथिओपियन नावाचं एक रासायनिक द्रव्य आहे, त्याची फवारणी करा. तुम्हाला ते पूर्णपणे रस खाली जाईल आणि कंद चांगला बनेल. बेणे काढणे काही ठिकाणी सुरू आहे. बेणे साठवल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यांनी आपण ते लागवडीस घेतो. आता 1.5 ते 2 महिने हा पिरियड का सांगितलेला आहे, कारण बेणं जेव्हा साठवल्या जातं तेव्हा त्याची सुप्त अवस्था येणं खूप गरजेची आहे. सुप्त अवस्था जेवढी चांगली येईल, सुप्त अवस्थेनंतर जेव्हा लागवडीला बेणं घेतो तेव्हा त्याला कोंब आलेले दिसले पाहिजे आपल्याला. म्हणजे ते बेणं रुजतं लवकर. आता काही ठिकाणी जर बेणं साठवण्याच्या, आता सध्या झाडाच्या खाली कोणी साठवतात, कोणी चांगल्या थंड आणि कोरड्या जागेत साठवतात, कोणी काही ठिकाणी तर अशी पद्धत आहे की ती जमिनीत खड्डा करून साठवतात. तुम्हाला जशी सोय असेल तशी. त्याला थंड आणि कोरडं, जास्त ऊन लागायला नको. आणि साठवताना खाली रोडी टाका, लिंबाचा पाला टाका, तुरटीचं पाणी वगैरे टाका, त्याच्यावरती बेणं टाका. आणि बेणं हे हळदीच्या बाबतीमध्ये बेणं हे झाकून घ्या. वेळ पडली तर त्याच्यावरती तुम्ही मातीचा लेप लावा, जेणेकरून ते चांगलं रुजेल. आणि त्याच्या मध्ये त्याला मी तुम्हाला दाखवतोय, त्याच्यातली हवा निघाली पाहिजे. तर काय केलं पाहिजे, आता हे बघा, बेणं काढण्याची परिस्थिती चाललेली आहे. हे असे कंद तुम्हाला दिसत आहेत इथे चांगल्यापैकी. हे हातात टाकलेलं आहे, हे इथं बायांनी स्वच्छ केलेलं आहे आणि तो प्रकार आहे त्याच्यामध्ये.
नंतर स्वच्छ झाल्यानंतर हे बेण्यासाठी तयार झालेली हळद, ही शेंग आहे, हा बंडा आहे. काही ठिकाणी बंडा लावला जातो, काही ठिकाणी शेंग लावला जातो. बंडा लावला तर त्याची हळद तुम्हाला पुढच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे मिळते, कारण त्या बंड्यामध्ये ताकद असते. आणि त्याप्रमाणे बंडा किती मिळतो हे शेतकऱ्यांनीच मला सांगायला पाहिजे की सर एका एकरात आम्हाला एवढा बंडा मिळू शकतो. बंडा मिळाला, बंडा लावा. शेंग चांगली मिळाली, शेंग लावा. मी तुम्हाला दाखवलेलं आहे शेंग कशी पाहिजे म्हणून. याप्रमाणे तुम्ही कामं हळदीच्यासाठी तुम्ही करा. त्याच्यानंतर हळद बेणे साठवताना घ्यायची काळजी. बेणे साठवताना थंड व कोरड्या जागी साठवावे. खाली जमिनीवर तुरटी, कडुलिंबाच्या डहाळ्या टाकल्या गेल्या पाहिजे. साठवण्याची जागा हवेशीर असली पाहिजे. बेणे साठवताना बुरशीनाशकाची प्रक्रिया करून साठवावी. बेणं जर तुम्हाला साठवायचं असेल तर सरळ सरळ बेणं ट्रायकोबुस DX अधिक सोडोबुस DX 100 लिटर पाण्याला 500-500 ग्रॅम दोन्ही टाकायचं. बेणं त्याच्यात डुबवायचं, काढायचं आणि थोडंसं सुकू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी बेणं साठवायला सुरुवात करायची. म्हणजे काय होईल, जर तिथे काही बुरशी लागलेली असेल किंवा काढणीमध्ये मार लागला असेल तर त्या बुरशीचा प्रसार तिथे होणार नाही आणि पुढच्या वर्षी आपल्याला सड या प्रकाराला पुढे जाता येणार नाही. म्हणजे सड तिथे थांबू शकते. बेणे 2 प्रकारे सड, एक तर खड्डा करून किंवा हवेशीर खोलीत. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. बेणे साठवल्यानंतर मातीचा लेप लावून त्याच्यावर शेणाचा लेप लावावा. हे का, की त्याला बाहेरची हवा जास्त लागली नाही पाहिजे, सुप्तावस्था चांगली आली पाहिजे, म्हणून या प्रकारचं काम केलं पाहिजे. पण जनरली हे काही कोणी करत नाही आणि जिथे केलं जातं तिथे निश्चितच बेण्याची रुजवण चांगली होते. रुजवण जेवढी चांगली होईल, जेवढे तुम्हाला कोंब मिळतील तेवढा तुमचा खालचा गड्डा मोठा बनेल. म्हणून बेणे साठवण्याआधी ही काळजी तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. आता हे बघा, हे बेणं साठवलेलं आहे. थंड आणि कोरड्या स्लॅबच्या याच्यात आहे. बाजूकडून तिकडून हवा येते. याच्यामध्ये जो काही गॅस तयार होतो खाली, तो बाहेर निघाला पाहिजे म्हणून याच्याकरता त्यांनी PVCचे पाईप टाकलेले आहेत. आता इथे काय केलं आहे, इथे यांनी हे पाल्याने झाकून दिलेली आहे. तर हे आपली एक पेथड आहे. आता काही ठिकाणी तर एवढं श्रूड आहे, शेतकऱ्यांच्याकडे जागा नसते, काही नाही, तर आंब्याच्या झाडाच्या खाली कंप्लीट सावली असते, तिथे बेणं खालची जागा चांगली स्वच्छ करतात आणि तिथे बेणं हे साठवून ठेवतात आणि त्याला झाकून ठेवतात. जसं हिशोबाने तुम्हाला फक्त बेणं साठवल्यानंतर ते बेणं तुमचं चांगल्यापैकी झाकलं गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याची कोंब फुटतील आणि त्याची रुजवण पुढे तुमची चांगली होऊ शकेल. आता अद्रकीचं सुद्धा हे असंच आहे. आता अद्रकीचं आता हे बघा, यांनी बेणं टाकलेलं आहे. किती वजन पडलं बघा एका गड्ड्याचं, 1 किलोच्या वर आहे. आणि अद्रकचं बेणं काढलेलं आहे. बेणं चांगलं स्वच्छ आहे. तुम्हाला पुढे पण दाखवतो. हे बघा, हा प्लॉट होतो अद्रकाचा. याच्यामध्ये बाकीचं जे आहे ते सगळं हिरवं गवत आलेलं आहे. पण हा प्लॉट असा बेणं काढण्यासाठी किंवा अद्रक विक्रीला काढण्यासाठी तयार झालेला प्लॉट आहे. आता जर समजा काही ठिकाणी अद्रक काढायला वेळ असेल आणि तुम्हाला फुगवण चांगली पाहिजे असेल, वजन चांगलं पाहिजे असेल, तर बिग बी 10 किलोपैकी 5 किलो आधी सोडा. त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी दुसरं सोडा आणि त्याच्यामध्ये रियान्स आणि टॉपअप टाका. तुम्हाला त्या अद्रकाची फुगवण, अद्रकाची गुणवत्ता, म्हणजे अद्रक काढल्यानंतर त्याचं बिलकुल चमकलेलं पाहिजे वरचं खाल, म्हणजे सापाच्या कातीसारखं. हे तुम्ही जर दिलं तर तुम्हाला अद्रकाचं निश्चितच उत्पन्नामध्ये भर पडू शकते. आता बघा, हे अद्रकाचं काढलेलं बेणं आहे. हे असं आहे, असं स्वच्छपैकी बेणं पाहिजे. आता बघा, ह्या गृहस्थ अद्रकाचं बेणं स्वतः करता काढतोय. हे आपलं एक खुलताबाद तालुक्यातलंच आहे प्रकार. आता बघा किती व्यवस्थित त्यांनी बेणं काढलेलं आहे. आता याच्यात काय होतं, बेणं काढल्यानंतर ते स्वच्छ करणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याला साठवणूक करणं गरजेचं आहे. साठ घ्यायची काळजी. बेणे काढल्यानंतर स्वच्छ करून बेणे बाजूला करा. बेणं अद्रकामध्ये हळदीपेक्षा नाजूक अद्रकाचं आहे. अद्रकाचं बेणं जेव्हा तुम्ही साठवाल, मजूर लावा, स्वच्छ करा
की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही तुटलेला किंवा जखम झालेला कुठलाही बेणं त्याच्यामध्ये तुमच्या बेण्यामध्ये अद्रकाचं कांडी जायला नाही पाहिजे ती. आणि बेणं आजच मोकळं करून ठेवा. 3 ते 4 सेंटीमीटरचं बेणं लागतं आपल्याला, त्याच्याचप्रमाणे करा. बेणे निवडताना स्वतः हजर राहिलं पाहिजे, माणसामाणसे कामं करू नका, कारण याचं आपल्याला पुढचं उत्पन्न चांगलं घ्यायचं असते. बेण्याची थप्पी जास्तीत जास्त 3 ते 4 फूट पाहिजे, जास्त उंच नको आहे. आणि बेण्यावरती लिंबाचा पाला बारदाना ओले करून बेणे झाकावे. बेणं साठवताना बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करणं तुम्हाला गरजेची आहे. आणि जेव्हा तुम्ही लिंबाचा पाला आणि बारदाना ओला करून झाकतात, दर 15 दिवस किंवा 21व्या दिवशी सरळ ट्रायकोबुस DX 20 लिटरला 100 ग्रॅम, सुडोबुस 100 ग्रॅम ह्याचं भरायचं आणि याचा फवारा पूर्ण बेण्यावरती मारायचा, जेणेकरून खाली त्या बुरशी जे असेल तर या बुरशीनाशकाचे जीवाणू आतमध्ये जाऊन त्या बुरशीला संपवतील. हे तुम्हाला अद्रकासाठी करणं खूप गरजेचं आहे. आता बेणे प्रक्रिया काय करायची? बेणे साठवणूक करण्याच्या अगोदर स्वच्छ करून बेणे प्रक्रिया करावी तुम्हाला सांगितलेलं आहे. बेणे प्रक्रिया करताना 100 लिटर पाण्याकरता 300 ग्रॅम पिक्सल किंवा थायफिनाइट मिथाइल ज्या चांगल्या कंपनीचं असेल ते घ्या, किंवा सरळ जैविकमध्ये जायचं ट्रायकोबुस DX 500 ग्रॅम अधिक सोडोबुस 500 ग्रॅम हे तुम्ही टाकायचं. बेण्याचे क्रेटने डुबवायचे किंवा बारदाण्यातून असं डुबवायचं आणि बाजूला काढायचं. एका वेळेस 200 ते 300 किलो बेण्याची प्रक्रिया एका वेळेस होऊ शकते. बेणे सुकल्यानंतर साठवणुकीच ते बेणं तुम्ही घ्या, म्हणजे बेणं सुकलं पाहिजे, नाहीतर ओलंचे ओलं बेणं नाही करायचं. बेणं घ्यायचं, काढायचं पाण्यातून आणि असं थोडंसं मोकळं करून त्याला ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला साठवायला तुम्ही घ्यायचं. खोडवा अद्रकाचं तण व्यवस्थापन. खोडवा अद्रकामध्ये मला जवळपास बरेचसे फोन आले तणनाशकासाठी. आपण याच्या आधी आपल्याला तसा प्रॉब्लेम आलाय असेल शेतकऱ्याला तर कोणी विचारला नाही, पण यावर्षी आवर्जून मला शेतकऱ्यांनी ते विचारले. तर काय केलं पाहिजे? पिकाला पाणी चालू असताना बेडवर तण उगवते, कारण जेव्हा खोडवा अद्रक ठेवतो तेव्हा आपल्याला थोडं थोडं त्याला पाणी ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावरती तो पाला त्याच्यावरती तिथे झाकला गेला पाहिजे. त्याच्यामुळे तिथे काय होतं, बारीक बारीक तण उगतं. त्याला आपण काय म्हणणार, आमच्याकडे त्याला चिवटं म्हणतात, हे म्हणतात, तसं बारीक बारीक हिरवं तण उगतं. त्याच्यावरती कुठलंही आंतरप्रवाही तणनाशक वापरू नका. त्याच्या मागचं कारण सांगतो. जर तुम्ही आंतरप्रवाही तणनाशक वापरलं, ते तणनाशक तणांच्या मुळाशी जायला 8 दिवस लागतात. त्याच्यानंतर जर अद्रकीच्या मुळं आणि याचे जर थांबले तर ते अद्रकीमध्ये ते येणार आणि त्यावेळेस ती अद्रक तुम्हाला उगवताना सुद्धा त्रास देईल किंवा तिथे काहीतरी विपरीत परिणाम घडू शकतो. पर्यायाने काय होईल, खोडव्याचं तुम्हाला उत्पन्न कमी सापडेल. अशा परिस्थितीत अनिवडक तणनाशक म्हणजेच ओंडो किंवा ग्रॅमॅक्झोन एकरी 1 लिटर फवारायचा. त्यांनी काय होईल, जेवढं काही हिरवं असेल ते सगळं पूर्णपणे जळून जाईल. तुम्हाला हे किती वेळा करायचं आहे? फक्त पूर्ण पाऊस पडेपर्यंत हे तुम्हाला 2 वेळा करायचं काम पडेल. सगळ्यात सोपं, इतकं सोपं तणनाशक आहे हे. ह्याच्यात जर तुम्हाला याचा रेसिड्यू राहतात की नाही राहत हे जर बघायचं असेल तर सरळ सरळ पंपामध्ये सोल्युशन करायचं, पाणी स्वच्छ वापरायचं, पूर्ण गवतावर पाणी पडेल याचा तुम्ही विचार करायचा. जर याचा अंश राहतात की नाही राहत, मातीत जातात का हे बघायचं असेल तर एका पंपामध्ये पूर्णपणे माती टाका, ते औषध फवारा, तिथे तुम्हाला काहीही रिझल्ट येणार नाहीत. म्हणून जिथे जिथे खोडव्यासाठी तुम्हाला अद्रक ठेवायची आहे, तण उगवलं असेल, ओंडो किंवा ग्रॅमॅक्झोन एकरी 1 लिटर स्वच्छ 200 लिटर पाण्यात घेऊन पूर्ण फवारा. सगळं तण जळून जाईल, दाढी केल्यासारखं कार्यक्रम आहे. परत जर उगवलं तर परत मारा, काही जास्त नाही, 350-400 रुपये एकराचा खर्च आहे. विनाकारण आंतरप्रवाही तणनाशक मारण्याचा प्रयत्न करू नका. महत्त्वाच्या पिकाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा, तसेच फॉस्फरस व पोटॅशियम मात्रा योग्य वेळी प्रमाणात द्यावे. आता हे खोडव्यासाठी सगळं तुम्हाला सांगतोय. खोडव्याला जेव्हा तुम्हाला जूनमध्ये किंवा आता अशी परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी खोडव्यामध्ये लोक मक्का लावतात. मक्का जेव्हा लावल्या जाते त्याला तुमचं ड्रीप चालूच असते हळूवारपणे, बरोबर आहे. अशा वेळेस तिथे पोटॅश आणि फॉस्फेटचा जर तुम्ही वापर केला
तर खालचे कंदसुद्धा तुमचे चांगले पोचले जातील. आणि ते पूर्णपणे उचलण्याकरता मी तर म्हणेल तुम्हाला की रासायनिक फॉस्फेट आणि पोटॅश वापरूच नका. सरळ सरळ जैविक खतं वापरा. पी बूस्ट DX आणि KLF DX 2 महिन्यात 2दा 500-500 ग्रॅम. मग तुम्ही त्या अद्रकाचंही बघा. आणि तुम्ही तिथे जर कुठलं सब पीक लावलेलं असेल, जसं त्या शेतकऱ्याने त्याच्यात पपई लावलेली आहे, तसं जर कुठलं दुसरं पीक लावलं असेल तर त्या पिकाची सुद्धा तुम्हाला गुणवत्ता कशी मिळेल हे तुमच्या लक्षात येईल. सरळ सरळ जैविक खताचा वापर वाढवा, सगळं चांगलं होईल. अद्रक खोडवा ठेवायचं असले त्याला पाचटाने व्यवस्थित झाकल्या गेलं पाहिजे. कारण सांगतो, पाचटाने का चांगल्या झाकल्या गेलं पाहिजे. जर समजा माती हटली असेल त्याच्यावरची, बेडवरची, आणि अद्रक उघडं पडलं असेल तर कंद हा उन्हामुळे थोडासा सोकला जातो आणि तो वजनामध्ये कमी होतो. आणि वजनात कमी झाला तर उत्पन्नात घट येतं. त्याच्यामुळे पाचट हे चांगल्या प्रकारे झाका, लक्ष ठेवा, फिरा. जर जिथे नसेल तर तिथे त्याला पाचटाला तुम्ही हे करा. त्याच्यामुळे पाचट आणि झाकणं खूप गरजेचं आहे. आणि पी बूस्ट आणि KLF DXचा वापर करा. महिन्यातून एकदा ट्रिपनी सोडा. तुम्हाला अद्रक हे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पोचलेलं सापडेल. आणि जेव्हा काढाल तेव्हा त्याचं वजन मोजायचं, त्याची गुणवत्ता बघायची. आणि ज्यांनी नाही वापरलेलं आहे तिथे बघायचं. मी तर म्हणेल तुम्ही सगळ्या क्षेत्रात करू पण नका. काही क्षेत्र करा, काही क्षेत्र सोडा. आणि त्याचं काय परिणाम होतात ते तुम्ही मला माझ्या फोनवरती जरी कळवलं तरी मी झालं, चांगलं झालं असेल तरी ऐकायला तयार आहे, नसेल झालं तरी ऐकायला तयार आहे. याप्रमाणे आपण करू शकता. हे झालं आहे आजच्या लाईव्हचं पूर्णपणे हे इथे इतंभूत. काही प्रश्न आता याच्यावरती काही फार मोठे आलेले नाही आहेत. तरी तुम्हाला मी अद्रकाच्या बाबतीमध्ये एकच सांगेल, यंदा अद्रकाला भाव चांगले आहेत, तसेच खोडव्याला सुद्धा भाव चांगले येतील. त्याचं कारण एकच आहे की अद्रक ही सडीला लागलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही अद्रकीची काळजी घ्या. हळदीमध्ये सुद्धा भाव चांगले आहेत. आणि हळदीसाठी तुम्हाला ज्या काही आता हळद उकळायची आहे, हे भरायची आहे, उकळून वाळवायची, त्या चांगल्या करा. आणि बेणं हे चांगल्या प्रकारे साठवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी त्याची उगवण चांगली मिळेल. उगवण चांगली मिळाली पर्यायाने तर काय होईल, उत्पन्नात वाढ होईल. याप्रमाणे तुम्ही जर केलं काम आणि याच्यात कुठलीही अडचण असली तरी तुम्ही मला 98 81 81 70 88 या नंबरवरती फोन करू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे दिल्या जातील. नमस्कार, धन्यवाद.